सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. जसा जसा सूर्य मावळत चाललाय तसा तसा अंधार देखील पडत चाललाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ यावेळेस गुड लेन प्रकारचा चेंडू गोलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक आणि कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं सुरू आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर स्ट्रायकर एंड वरती विनायक. यावेळेस बॅटची लिडिंग आहे जो हो यष्टी रक्षक. सुंदर प्रकारचा झेल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक पहिला फलंदाज विनायक बॅक टू द ग्राउंड. मोठा धक्का टीम पिंपळोली या संघाला. डीजे ऑपरेटर प्लीज यायचा आहे. ललित जीव आग. नक्कीच मोठा धक्का मिळाला टीम पिंपळोली ए या संघाला. परंतु नवा फलंदाज जर विचार केला तर दिलीपला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकरचा जर विचार केला तर लकीला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधनं मोठाले फटके येऊ शकतायत. परंतु सध्या तरी तो नॉन स्ट्रायकर एंड वरती थांबला गेलाय. नक्कीच अंबरनाथ तालुक्यातील मातबर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूने मुरबाड तालुक्यातील संघ शिव 11 लांबाचीवाडी. पाहायला गेलं तर मुरबाड तालुका वर्सेस अंबरनाथ तालुका ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओ लाईन चेक केली जाईल परंतु फटका लाजवाब. चेंडू निघून चाललाय सीमारेषेचा वेध घेत. नक्कीच पंचांनी रिव्ह्यू ची मागणी केली गेली आहे. नो चेंडू साठी प्लीज. यस इट्स अ नो बॉल. बीमर चेंडू फेकी करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. धन्यवाद थँक्यू टीम. बीमर चेंडू फेकी करत असताना ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. त्यावर फटका देखील लाजवाब पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये दिलीप यांच्या माध्यमातून फ्री हिट चेंडू असेल. फलंदाज दिलीप सज्ज. ओहो वेगवान गतीचा बेताब बादशाह गोलंदाज ज्ञानेश्वर आपण पाहतोय कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. यावेळेस लाईन चेक केली जाईल आणि निश्चितपणे पंचाच्या समांतर चेंडू आहे अवांतर. अतिरिक्त धाव जी मात्र खर्च केली जाते ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक. कोणत्याही प्रकारची होणार नाही चुकी. धक्का क्रमांक दुसरा फलंदाज दिलीप बॅक टू द ग्राउंड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय धीरज.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये धावायचा जर विचार केला तर 10 धावा आणि एक विकेट 2 विकेट गमावल्या गेले ते म्हणजेच पिंपळोली या संघाने. नक्कीच गोलंदाजीचा जर विचार केला तर आपण युवराजला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र स्ट्रायकर यांचा जर विचार केला तर सलामीच्या भूमिकेत गेलेला फलंदाज लक्की या फलंदाजाला पाहतोय. हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज युवराजांच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख फेकी केलाय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना युवराजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओहो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. खेळाडू वृत्ती, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. फलंदाज लकी बॅक टू पवेलियन. नक्कीच लक्की यासारख्या फलंदाजाला डगआउट मध्ये परतवत असताना गोलंदाज युवराजला आपण पाहतोय. गोलंदाजी मध्ये परिवर्तन आणि व्हेरिएशन सातत्यानं पाहायला मिळतंय युवराजांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता जर स्ट्रायकर यांचा जर विचार केला तर डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यावेळेस चेंडूला उडवलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फक्त बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. संजय भस्मा कुठं असतील त्यांना कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. अजून एक जर षटकार मारला तर उत्तमजी लाटे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अजून एक जर षटकार तिथे लगावला तर उत्तम बॅटरी सर्व्हिस याचे प्रोप्रायटर उत्तमजी लाटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तिथे फलंदाजाला. ओहो, काय प्रयत्न होते तिथे. कोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला युवराजांच्या गोलंदाजी माध्यमातून. तिथे 2 धावाच्या मात्र चित्ताच्या चपळाईने पळून पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही या षटकामधले काही चेंडू शिल्लक असतील. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवर जरी षटकार आला तरी पण कमबॅक सातत्यानं कमबॅक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज युवराज स्ट्रायकर एंड वरती. तुकाराम. हो, लाईन चेक केली जाईल निश्चितपणे. पंचांच्या समांतर चेंडू आहे अवांतर. अतिरिक्त धाव जी मात्र खर्च केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज युवराज सज्ज. स्ट्रायकर एंड वरती तुकाराम. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न शक्य झाला नाहीये. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. यस, लगातार जर 3 षटकार लगावले गेले तर रघुनाथ भस्मा यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दे मात्र देण्यात येईल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरने चेंडू
क्षेत्ररक्षकाच्या आवाग्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून चाललाय 4 धावांसाठी सीमारेषा पार चौकार. सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही टीम सहकार्य करायचं आहे थोडस. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा युवराज. ओहो, व्हेरिएशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ सेकंड ओव्हर. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर जान पोचली टीम पिंपळवली हा संघ 24 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर फलंदाजी करणाऱ्या आणि गोलंदाजी करणाऱ्या जर संघाने दोन चेंडूमध्ये 2 विकेट जर कॅरी केल्या तर 500 रुपयाचं क्रॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे लगातार 2 षटकार जर लगावले तरी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. उत्तम बॅटरी सर्व्हिस याचे प्रोप्रायटर उत्तमजी लाटे यांच्या माध्यमातून बक्षीसाठी अगदी विचार केला तर भरसाट तिथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिले तिथे शेवटच्या मुवमेंटला. सुरेख प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी तितकेच सुरेख फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सगळे जण एन्जॉय करतात. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलाय परंतु ते क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण राहिले. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर यांचा तोपर्यंत 2 धावाच्या मात्र जित्याच्या चपळाईनं पळून पूर्ण केल्या जातील. सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही टीम थोडस सहकार्य करा. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार स्ट्रायकर एंड वरती. धीरज यावेळेस फटकाला जवाब. आउट ऑफ द पार्क. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. अजून जर एक षटकार आला तर उत्तमजी लाटे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. उत्तम लाटे सर्व्हिस मुरबाड त्याचे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज परंतु ते लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही शेवटचे उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील. यावेळेस देखील लाजवाब गोलंदाजीचा मारा करत असताना गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला.
यावेळेस स्टेप आउट होऊन ओव्हर दी कव्हर चेंडूला खेळून काढलाय. थोडीशी खराब फेकी राहिली तिथे. 2 धावा आणत 3 धावा आणत चौथ्या धावेला जी मात्र विकेट गमवावी लागते. इथून पुढे जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले तर विलास पादीर, नंदू उघडा आणि हिरामन दरोडा यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राइज आता तिथे दिलं जाईल. जर जो फलंदाज 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावेल त्यांना या टाकीचीवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं कॅश प्राइज तिथे व्यक्तित केलं जाईल. रघुनाथजी भस्मा यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आता तिथे लांबाचीवाडी संघाच्या बॅट्समन साठी असेल. लगातार 2 षटकार आणि 2 चौकार यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. उत्तमजी लाटे, उत्तम बॅटरी सर्व्हिस यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता तिथे व्यतीत केलं जाईल. आणि 2 विकेट जरी लगातार कॅरी केल्या तरी 500 रुपयांचं आता तिथे कॅश प्राइज दिलं जाईल. विचार केला तर मेगा फायनल मध्ये दोन्ही संघांना एक सुरेश कशी मेघजीवानी तिथे आपल्याला पाहायला मिळते. बक्षिसांशी भरमसाठ तिथे बोली लागत आहे दोन्ही संघांवर. हिरामन दरोडा, नंदू उघडा आणि विलास पादीर यांच्या माध्यमातून देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार जो फलंदाज लगावेल त्याच्यासाठी 3000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज आता तिथे दिलं जाईल. सहा मध्ये 6 षटकार आणि त्याचप्रमाणे 6 चेंडूमध्ये 6 विकेट जर गोत्या गोलंदाजाने घेतल्या तर विलास पादीर, नंदू उघडा आणि हिरामन दरोडा यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आता तिथे गोलंदाजांनाही दिलं जाईल. एकंदरीत विचार केला तर जय गावदेव चषक देवरालवाडी 2025 अगदी वर्षाच्या शेवटी ही स्पर्धा आपल्याला भेटीला आली. एकंदरीत 14वं पर्व 3 दिवस चाललेला रणसंग्राम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये दाखल झालाय. मेगा फायनलचा थरार दुसऱ्या डावाला तिथे सुरुवात होत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून सुंदर असा चौकारच्या साह्याने आता संघाचा श्री गणेशा झालाय. अवघ्या येणारे 17 चेंडू आणि टार्गेट भलं मोठा आहे टीम लांबाचीवाडी ब क्रिकेट संघासाठी. 3 दिवस चाललेला हा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यामध्ये दाखल झालेला आहे. तिथे 2 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाले. शिव 11 लांबाचीवाडी ब, पिंपलोली अ. कोणता संघ आता या चमचमाती ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल हे पाहण्यासारखं असेल. अगदी विचार केला तर पारितोषिकांचा पाऊस इथे दोन्ही संघांवर आता पाडलेला जातोय. 3 दिवस चाललेली ही मेहनत आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये दाखल झाले. विचार केला तर ग्रामस्थांचा लाभलेला सहकार्य, त्याचप्रमाणे आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत अगदी विचार केला तर त्याला गोड आठवण म्हणून ही शेवटची स्पर्धा आता आपल्याला भेटीला येत आहे. विचार केला तर 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते ती बीके स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व आता कर्मचारी आमच्या सोबत जोडलेले गेलेत. कॅमेरामॅन कैलास आणि त्याच्या सोबतीला नयन हे देखील कॅमेरामॅन आमच्या सोबत जोडलेले गेले. त्याचप्रमाणे मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेत प्रवीणजी गोरे आता ते देखील आमच्या सोबत मेगा फायनल मध्ये साक्ष देण्यासाठी ते देखील दाखल झालेत. विचार केला तर पहिल्या डावामध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला युवराजी भस्मा ते आता स्कोरिंग करण्यासाठी ते देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. त्याचप्रमाणे ऑफिशियल्स देखील सज्ज झालेले आहेत. त्याचप्रमाणे आयोजन कमिटी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ
हा शेवटचा सामना बघण्यासाठी सर्व प्रेक्षक त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की ते शेवटचा सामना बघण्यासाठी आता इथे उपस्थित झाले व या स्पर्धेच्या मेगा फायनलची त्यांनी आता शोभा वाढवण्याचं काम देखील केलंय. त्याचप्रमाणे मुख्य मंचावर जे प्रमुख पाहुणे स्थानापन्न झालेले आहेत, मुख्य मंचावर जे प्रमुख पाहुणे मान्यवर आता स्थानापन्न झाले त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो की मेगा फायनल मध्ये ते उपस्थित राहिले आणि या फायनलची शोभा त्यांनी वाढवली. त्याचप्रमाणे एखादी स्पर्धा सलग 14 वर्ष पार पाडणं हे काही सोपं खायची गोष्ट नाहीये. ग्रामस्थांची लाभलेली साथ हे नक्कीच कुठेतरी आयोजन कमिटीसाठी मोठा आसरा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये पहिला डाव समाप्त झाला होता. तिथे पिंपलोली संघाने फलंदाजी करत असताना तब्बल 38 धावा बनवत असताना 3 षटकांच्या अखेरीस 38 धावा बनवल्या आणि दुसऱ्या डावामध्ये लांबाचीवाडी ब क्रिकेट संघाला तब्बल 39 धावांचं आव्हान ठेवलंय. ते आव्हान सर करण्यासाठी तिथे ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाले होते धनाजी आणि त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वर. मेगा फायनल मध्ये या दोन फलंदाजांची कामगिरी कशा प्रकारची असेल ते एक षटक आता पहिलं षटक झाले तिथे पहिलं षटक हाताळण्यासाठी लकी तिथे उपलब्ध झाले होते. 14 धावा तिथून खर्च केल्यात. इथून पुढे या दोन फलंदाजांची कामगिरी कशा प्रकारची असेल. मागचा सामना जर आपण विचार केला पिंपळेली संघ धावसंख्या अगदी कमी होती, परंतु चाफेवाडी संघासारख्या मातब्बर संघाला त्यांनी अगदी विचार केला तर धूल चाडली तिथे आणि फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. हॅलो हॅलो माजी सरपंच देवरालवाडी विठ्ठलजी निरगुडा यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस तिथे धावा झाल्या तर 14. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिथे झाले होते आणि महत्वाची विकेट इथं मेगा फायनल मध्ये दाखल होत असताना धनाजी बॅक टू द पवेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर विनायक इथे आपल्या संघासाठी सुखाची वार्ता घेऊन आले. धनाजी यांना त्यांनी मैदानाच्या बाहेर काढलेले नवीन फलंदाज आता तिथे जनार्दन तिसऱ्या क्रमांकावर ज्ञानेश्वर यांची साथ देण्यासाठी दाखल झालेत. विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा तिथे बनवल्या गेल्या होत्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सन्मान देण्यास अगदी प्रवृत्त केलं होतं. नॉन स्ट्राईक एंडवर तिथे ज्ञानेश्वर यांच्यासाठी धोक्याची घंटा उपलब्ध होती, परंतु डायरेक्ट हिट जर आली असती तर नक्की ज्ञानेश्वर देखील रनआउटच्या स्वरूपात आता मैदानाच्या बाहेर येताना दिसले असते. परंतु निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज विनायक यांच्या माध्यमातून सुंदर प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते. तिथे दोन गोलंदाज यांच्या माध्यमातून यावेळेस सुंदर असा फटका तिथे आता डीप म्हणून क्षेत्ररक्षकातील एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच पाहता पाहता 2 धावा तिथे एकवटल्या जातील. 2च्या मदतीने आता धावसंख्या लांबाचीवाडी ब क्रिकेट संघाची जाऊन पोहोचेल 1-16 या आकड्यावर. अगदी विचार केला तर 14व पर्व शेवटचं काही क्षण मेगा फायनलचा हा सामना. एका बाजूला लांबाचीवाडी ब त्यांच्या विपक्ष पिंपलोली अ. सामना कोण संघ जिंकेल हे आता पाहायला थोडाच वेळ आहे. इथे यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु लाईन आता चांगली पकडली आहे गोलंदाज विनायकने. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग तिथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळलेत, 1 विकेट. धनाजी हा मोठा फलंदाज बाद करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. बॅकफुटवर गेले, कट करायचा प्रयत्न केला होता, परंतु काय सुंदर गोलंदाजी मेगा फायनल मध्ये पेश करत असताना गोलंदाज विनायक.
प्रेशर मॅच मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. त्या विश्वासावर आता तो खरं उतरत आहे गोलंदाज विनायक. शेवटचा चेंडू आहे षटकातील, दुसऱ्या षटकातील. एकंदरीत विचार केला तर 5 चेंडू हाताळलेत, 2च धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता, त्याला अगदी समोर फोर्स केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॅकअप देखील चांगला आहे. दरम्यान आता 2 धावा तिथे एकवटल्या जातील. एंड ऑफ सेकंड ओव्हर, 2 षटकाच्या अखेरीस टीम शिव 11 लांबाची वाडी क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1-18 या आकड्यावर. धन्यवाद. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18 या आकड्यावर. येणारे 6 चेंडू, 21 धावांची आवश्यकता टीम शिव 11 लांबाची वाडी क्रिकेट संघाला. एकंदरीत विचार केला तर ग्रामस्थांची लाभलेली साथ, त्याचप्रमाणे आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत, आता अगदीच शेवटच्या क्षणामध्ये आता ते दाखल झाले. तर त्याचप्रमाणे लाईव्ह बीके स्पोर्ट्स लाईव्ह मित्रांनो, आपल्या हक्काची वाहिनी आहे, मुरबाडकरांची वाहिनी आहे. जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आपल्या भूमिपुत्रांना नक्कीच सपोर्ट करा. त्याचप्रमाणे विविध 3 दिवसामध्ये विविध समालोचक आम्हाला लागले, त्यांचा देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. कॅमेरामॅन यांचा देखील मनापासून आभार, मोलाचं कार्य त्यांनी संपन्न केलं, त्यांचा देखील मनापासून आभार. त्याचप्रमाणे येणारं वर्ष आहे 2026, अगदी शेवटच्या वर्षामध्ये ही स्पर्धा दाखल झालेली आहे. आयोजन कमिटीच्या वतीने सर्वांना येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा असतील. यावेळेस इथं आपण पाहिलं तर आता मॅच जाऊ शकते शिव 11 लांबाची वाडी क्रिकेट संघासाठी. सलामीसाठी आले होते ज्ञानेश्वर, 6 चेंडूचा सामना केला होता, 14 धावा तिथे तब्बल बनवल्या होता. आता तो मैदानाची साथ सोडत असताना मैदानाच्या बाहेर येतोय फलंदाज ज्ञानेश्वर. बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. कॅमेरामॅन कैलास आणि नयन यांचं विशेष कौतुक असेल. सलग 4 दिवस त्यांनी भरपूर काबाड कष्ट करत इथे अगदी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये दाखल करून दिले. त्याचप्रमाणे ऑफिशियल्स, विविध पंच आता या स्पर्धेला लाभले होते, त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. स्कोरर देखील या स्पर्धेसाठी विविध लाभले होते, त्यांचा देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मेगा फायनल ची शोभा वाढवण्यासाठी विविध मान्यवर, त्याचप्रमाणे प्रेक्षक देखील उपलब्ध झाले, त्यांचा देखील मनापासून आभार. यावेळेस फटका दमदार आहे, समोर फोर्स केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सलगचा हा दुसरा धक्का, फलंदाज दत्ता. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. उत्तमजी लाटे यांच्या माध्यमातून आता गोलंदाजाने कमालीची कामगिरी करत असताना सलग 2 विकेट त्यांनी कॅरी केल्या. आता गोलंदाज यश कमालीची कामगिरी करतोय. उत्तमजी लाटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आता जमा झालेलं आहे, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. जशी मॅच संपेल तसं यश यायचंय, आपले कॅश प्राइज जमा करून जायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आता तिथे युवराज दाखल झालेत. शपल अक्रॉस दिबाट फटका खेळायचा होता, परंतु अगदी विचार केला तर मिडल स्टिक वरून चेंडू दाखल झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 चेंडू 21 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी फायनल मध्ये कशा प्रकारची असेल हे आपण पाहिलंय. पिंपलोलीवाडी असंघाच्या माध्यमातून कमालीचा खेळ पूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे. गोलंदाजीच्या जीवावर प्रत्येक मॅच त्यांनी आता जिंकत असताना युवराज याच्यासाठी आता इथून पुढे मेजवानी असेल. 2 षटकार जर लगावले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज त्याच्या उत्तमजी लाटे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू, व्हॉट ए ग्रेट बॉलिंग. अगदी विचार केला तर थांबून ठेवलंय लांबाची वाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या
सेमीफायनल 2 मध्ये जे फलंदाज कमालीची फलंदाजी करत होते आता त्यांना थांबून ठेवलंय पिंपलोली अ संघाच्या या गोलंदाजांनी. काय सुंदर गोलंदाजी तिथे केली जाते. सफल झाले होते, फटका खेळायचा होता, परंतु आता तिथे फलंदाज आता बाद झालेले आहेत. युवराज बॅक टू द पवेलियन. अपाड आयुष्या मैदानी तू यशी वेळोवेळी डाव तुझा येता तुझा मुळशी जपून आपली केली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू पैकी भवताली तव जे लगाव्या जो तो पासे टाकी. मागे टापला यष्टी रक्षक तुझा उधळल्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तो तैसे रंगाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटरच्या हुकला तो संपला. एक चेंडू 21 धावांची आवश्यकता. अगदी विचार केला तर सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा पिंपलोली संघ सुवर्ण असं 14वा पर्व मेगा फायनल मध्ये संघ विजयी झालेला आहे. पिंपलोली अ 14व्या पर्वातील सुवर्ण ट्रॉफीचे मानकरी ठरलेत. पिंपलोली अ मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. यश यायचं आपण जे तुम्ही विकेट मिळवले ते त्याचं कॅश प्राइज घेऊन जायचंय. उत्तमजी लाटे यांनाच मी विनंती करतो की यश यांना ते कॅश प्राइज आपण संपादित करायचंय. खूप चांगला खेळ दाखवला टीम लांबाची वाडी ब क्रिकेट संघ. मेगा फायनल मध्ये जरूर पराभवाचा सामना तुम्हाला करावा लागला असेल, परंतु कालच्या दिवसामध्ये आणि सेमीफायनल 2 मध्ये जो प्रकारचा तुम्ही खेळ दाखवलाय कौतुकास्पद तुमचं पात्र आहे. अगदी विचार केला तर जय गावदेव चषक देवरालवाडी 20-25 सुवर्ण 14वा असं पर्व 14व्या पर्वातील पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत टीम पिंपलोली अ. सुवर्ण ट्रॉफीवर त्यांनी आपलं नाव 14व्या पर्वामध्ये नोंदवलेलं आहे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा असतील पिंपलोलीवाडी अ. त्याचप्रमाणे विविध संघांनी या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली. काहींचा खेळ चांगला राहिला, काहींना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला होता त्या सर्व संघांचं आता पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळ आणि त्याचप्रमाणे मान्यवरांचं देखील आता आभार व्यक्त करत आहोत. सलग 2 चेंडूवर 2 विकेट मिळवत यश आता उत्तमजी लाटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाच्या क्रॅश प्राइजचा मानकरी तो ठरलेला आहे. थोड्याच वेळात आता इथे प्राइज सेरेमनी अर्थात बक्षीस वितरण केलं जाईल.